सध्या संपूर्ण राज्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतीचा प्रचाराचा धुरळा उडला आहे. हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले गावामध्ये नगरपंचायतीची निवडणूक लागलेली आहे. तिथे सर्वच पक्ष स्वबळावर लढत आहेत. शिवसेना शिंदे गट स्वबळावर आहे, उद्धव ठाकरे गट शिवसेना स्वबळावर आहे, भाजप स्वबळावर आहे, काँग्रेस आणि शरद पवार गट एकत्र लढायला आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र लढायला आहेत. त्यामुळे इथल्या निवडणुकीला खरोखर तर रंगत अशी आलेली आहे. आपण पाहायला गेलं तर हातकणंगले तालुक्यात सर्वसामान्य घरातील जावेद भैया म्हणून हातकणंगले तालुक्यात वाढणारे एक सामाजिक कार्यकर्ते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला उभारलेले आहेत. सर्वसामान्य घरातील नेता आणि कुठेतरी भ्रष्टाचाराला आळा बसू दे म्हणून निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्ष पदाला उभारलेला आहे. ना कोण स्टार प्रचारक ना कोणाचा नगराध्यक्ष कोणाचा एक कोण नाही, पण सर्वसामान्य घरातील नेत्याचे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. त्यांच्या प्रचारात आपण आता आलेलो आहोत. काय सांगाल जावेद भैया, तुमचा प्रचार जोरात चाललेला आहे आणि एक सर्वसामान्य घरात मेन विशेष म्हणजे तुम्ही अपंग असताना सुद्धा तुम्ही ही निवडणूक लढवत आहे. काय सांगाल, तुमचे विजन काय आहे? नमस्कार साईनाथ भाऊ. सर्वप्रथम तर मी तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला आज विचारात घेऊन आणि मला आज इलेक्शनची काय कंडिशन आहे करता मला तुम्ही विचारला, त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार व्यक्त करतो. विषय असा आहे की तुम्ही तर आज 29 तारखेला आला आणि 29 तारखेच्या पूर्वी जे जे काही घटनाक्रम घडलं ते मी सर्व माझ्या गावकऱ्यांना वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून आज सार्वजनिक आपलं सोशल मीडियावरती मी गावाच्या सर्व नागरिकांपर्यंत पोचलेलो आहे. आजची कंडिशन फक्त वेगळी आहे. तुम्ही 29 तारखेला आला आहे, 2 दिवसामध्ये आता वोटिंग होईल. तर आता परिस्थिती अशी होती की 26 तारखेला मला आता एकतर लेट हे देण्यात आलं, अपक्ष असल्यामुळे चिन्ह मला लेट मिळालं आणि त्यानंतर मग हे सगळं माझे प्रचार यंत्रणा चालू होती. तर सुदैवानं आज देवदयेनं मी आज 70% जनतेपर्यंत पोचलेलो आहे. उर्वरित 30% सोन पोचणार असं मी गावकऱ्यांना एक दिलासा पण दिला होता आणि चॅलेंजही केलं होतं मी विरोधकांना. तसे तर विरोधक हे माझे काय हे नाहीत, विरोधक नाहीच आहेत, परंतु काही विचारसरणी आणि गावच्या विकासाच्या मुद्द्यावरती मी त्यांना ते मेसेज वगैरे दिलेला आहे. माझे बरेचसे व्हिडिओ यामधील लोकांच्याकडे सोशल मीडियातून पोचलेले पण आहेत. मुद्दा असा आहे साहेब की प्रस्थापित लोकांनी इथं जरी विकास केला असता तर आज हे गावामध्ये जी आज कंडिशन निर्माण झाली आणि माझ्यासारख्या सामान्य आणि अपंग माणसाला ह्यामध्ये राहायची गरज पडली, त्याला कारणच असं आहे की ह्या गावामध्ये विकासाच्या नावावरती पूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला आहे. तुम्ही माझ्या गावामध्ये येताना तुम्हाला लक्षात आलं असेल की गावातली काय कंडिशन आहे किंवा काय नाही. एकही रस्ता म्हणा किंवा ती भुयारी गटर म्हणा किंवा आमची पाण्याची व्यवस्था म्हणा किंवा जे नगरपंचायतीने ठेके दिलेत आजपर्यंत, ज्याचे मोठे मोठे टेंडर काढले, त्या कुठल्याही सुविधा हातकणंगलेकरी नागरिकांना म्हणून असं आमच्यापर्यंत पोचल्याच नाहीत. त्यामुळे काही आमची निराशा आहे. आणि त्यातूनही सामाजिक कार्यकर्ते असे बरेच गावामध्ये असे कार्यकर्ते आहेत किंवा सामान्य नागरिक असे आहेत की ते गावासाठी धडपडल्यात, काही ना काहीतरी काम केल्यात, काही ना काहीतरी विकास केल्यात. त्यांचं कुठेही नावलौकिक नाही किंवा त्यांना नावं नाहीत किंवा त्यांना तिकीट देण्यात आलं नाहीत किंवा त्यांना विचारण्यातही आलेलं नाही. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या लक्षात आलं की कोणी ना कुणीतरी बाबा ह्या प्रस्थापिताविरुद्ध किंवा ह्या जे सिस्टम जे चालू आहे ह्याच्याविरुद्ध कोणी ना कुणीतरी बाबा आपण शेड्यू ठोकला पाहिजे. आणि यातून मग मी माझा अर्ज दाखल केला आणि मग या पुढे घडामोडी चालू झाल्या. नाही तर मला कोणीही मला राजकारण हा माझा काय हे पण नाही, भाग पण नाही किंवा राजकारणात आजपर्यंत मी कधीही अर्ज दाखल केला नाही. फक्त गावाची आणि गावाची तळमळ आणि गावचा विकास हा फक्त हेतू ठेवूनच मी ह्या कार्याला सुरुवात केली साहेब. एक अपंग आहेत तुम्ही, अपंगांच्या व्यथा मोठ्या प्रमाणात असतात. हो. शासन दरबारी अपंगांना न्याय मिळत नाही, हो. सवलती मिळत नाहीत. हो. पण हातकणंगले हे गाव तसं म्हणलं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आहे. हो. संपूर्ण देशामध्ये जगामध्ये याचं नाव ओळखलं नक्की, जातं. नक्की. पण ह्याच गावाची दुर्दशा आहे. त्यासाठी तुम्ही पुढचं विजन तुमचं काय आहे? एक तर साहेब अपंग हे कसं असतंय, अपंग हे ज्या टायमाला एखादा व्यक्ती मनातून ज्या टायमाला स्वतःला अपंग म्हणतो ना, तो अपंग असतोय. नाही तर शारीरिक अपंगत्व हे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अपंगत्व देऊ शकत नाही. आणि मी दाखवून दिलं आहे. आणि तुम्हाला एक साहेब जमेची बाजू सांगतो, जरी मी अपंग असलो तर आजपर्यंत मी शासनाची पेन्शन घेतलेली नाही साहेब. मी थोडंफार मिळवतो आहे, पण स्वतःच्या हिमतीवर मिळवतो आहे आणि ती माझ्या क्षमता आहे. त्यामुळे मी आज पण स्वतःला कधीच अपंग असं समजून घेतलं नाही. आणि नशिबाचा भाग असा आहे की माझा मित्रपरिवार एवढा मोठा आहे की त्यांनीही मला कधी जाणवून दिलं नाही की तू अपंग आहेस. त्यामुळे मला हा अपंगत्वाचा काही विशेष काय खास वाटत नाही आहे. आणि राहिलं जे हातकणंगल्यामध्ये अनेक समस्या किंवा हे आमच्या हातकणंगल्याचं मेन हातकणंगला तालुका असून सगळ्यात जास्त महसूल शासनाला जात असून इथून बऱ्याच गोष्टी मला काय उघडून बोलता येणार नाहीत यामध्ये. पण तुम्हाला सांगतो साहेब, इथं प्रशासकीय इमारत आहे, अजून बऱ्याचशा प्रशासकीय इमारती धूळ खात पडलेल्या आहेत. शासनाचे बऱ्याचशाच ऑफिस जे आता बाहेर आहेत, भाड्याच्या तत्वावरती आहेत, ते सर्वचे सर्व ऑफिस आमच्या हातकणंगल्यामध्ये चालू शकतात, इव्हन कोर्टपर्यंत. पण दुर्दैव असा आहे की आमच्या हातकणंगल्याला असं भक्कम नेता नाही किंवा ह्याबद्दल कोण त्यावरती चर्चा करत नाहीत. कोणी म्हणाले येईल त्याप्रमाणे हातकणंगल्यामधून प्रांत ऑफिस गेलं, कोर्ट गेलं, अशा बऱ्याचशाच गोष्टी चालल्यात. किंवा आता नायब तहसीलदारची एक पोस्ट बी इचलकरंजीमध्ये झाली. म्हणजे हातकणंगल्याचं महत्त्व करण्याचं हे सगळी नेते मंडळींना काम करत आहेत.
परंतु इथून पुढं आमचा प्रयत्न राहील की हातकणंगल्याचं महत्त्व कधीही कमी केलं जाणार नाही. का तर हातकणंगल्याचे आमचे नागरिक सुज्ञ आहेत आणि फार समजदार इथे नागरिक आणि मतदार राहतात. त्यांनी ह्या वेळेला त्यांचा सर्व राग एक सामान्य माणूस म्हणून मग मला ऑप्शनमध्ये बघतात, त्यांचं प्रेमही आहे, ती दाखवून देतील की ह्या वेळेला त्यांना मतदानातूनच त्यांना त्यांचं उत्तर मिळेल त्यांना. तुम्ही नगराध्यक्षाचे उमेदवार दावेदार आहात. लोकांचा प्रतिसाद हा तुमच्याकडे स्टार प्रचारक, तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार करताय, सोशल मीडिया करताय, कसा प्रतिसाद आहे? 100% चांगला आहे. तुमची 100% चांगला आहे. काय होतं आहे साहेब, आता प्रचाराचा जर विषय म्हटला तर लोकांच्या लक्षात आलं आहे की एवढी मोठी मोठी नेते प्रमुख म्हणा किंवा असे खासदार बिजारसारखे असे आणि अनेक नावं घेण्यासारखे म्हणजे पलीकडे आहेत. आता तुम्हाला लक्षात येईल पण ते ह्यांना सगळ्यांना असं का आणावं लागतं आहे? विकासच केलेला नाही आहे आणि यांना सत्ता तर सोडायची नाही आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि स्टार प्रचारकच्या वर काय गरजच पडत नाही. मी ऑलरेडी लोकांच्या मध्ये आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचलेलो आहे. मी प्रशासनामध्ये थोडंफार बाहेर राहून काम करतोय. मी बरेच स्वतः स्टार प्रचारक आहात. स्टार प्रचारक तर नाही म्हणणार, परंतु लोक मला ओळखतात आणि माझी भावना त्यांच्यापर्यंत थेट पोचते आणि मी काही एक शब्द बोललो तर लोकांना कळते की हा शब्द कुठून उभारून बोलला आहे. विजयाचा गुलाल तुम्हालाच लागल? 100% साहेब, मी विजयाचं समीकरण करतोय. आता मी आकडेवारी पण सांगितलं असतो, पण ते समोरच्याला सावध करण्याचा प्रकार आहे. हा एक राजकारणाचा भाग आहे. पण साहेब, नक्की तुम्ही विजयानंतर सोन मी पहिली जर मुलाखत देईन तर तुम्हाला देईन. त्याच्याकरता मी वेटिंग करायला लागेल चालेल, पण जर मी जर विजय झालो तर माझी पहिली मुलाखत ही साईनाथ भाऊविरुद्ध असणार. हा माझा शब्द आहे. आमच्या शुभेच्छा तुमच्यावर आहेत. आपण जर बघितलं तर एकीकडे जर बघितलं तर बल्लड नेते, बल्लड पक्ष यांना डावलून एक सर्वसामान्य घरातील जावेद भाई म्हणून ओळखला जाणारा हातकणंगले या गावामध्ये आणि या परिसरामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा म्हणून ओळखला जातो. पण हातकणंगले नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये जावेद भैया यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भल्याभल्यांना सुद्धा घाम फुटलेला आहे. त्यांनी घाम फुटला. स्टार प्रचारक नाही, कुठल्या घरोघरी जाऊन सोशल मीडियाच्या दरेने प्रचार आपला केलेला आहे. त्यामुळे विजय निश्चित आपला आणि गुलाल आपलाच असा त्यांनी आत्मविश्वास बळवलेला आहे. एक सर्वसामान्य घरातील म्हणून जावेद भाईंना ओळखलं जातं. कॅमेरामॅन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, हातकणंगले, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.